डॉक्टर असलेले वडील लटकलेल्या अवस्थेत, तर आईचा मृतदेह बेडवरती होता. घरात जाताच MBBS करत असणाऱ्या मुलाला हे दृश्य पाहून धक्काच बसला. संपूर्ण प्रकरण काय घडलं पुढे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर पेशानं डॉक्टर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये सक्रिय असलेल्या पती पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बीना परिसरात ही घटना घडली आहे. डॉक्टर बलबीर कथोरिया आणि डॉक्टर मंजू कथोरिया अशी मृत पती पत्नीची नावं आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही आढळून आली असून कर्जातून नैराश्य आल्यानं आत्महत्या करत असल्याचं त्यामध्ये म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बलबीर कथोरिया आणि डॉक्टर मंजू कथोरिया यांचा मुलगा पाटणा इथं शिक्षणासाठी वास्तव्यास होता. तिथून घरी आल्यानंतर घरात त्याला आपले वडील लटकलेल्या अवस्थेत आढळले. तसंच आई देखील बेडवर मृत अवस्थेत आढळून आली. आई वडिलांचे मृतदेह पाहून मुलाला मोठा धक्का बसला. त्यानं याबाबत तातडीनं पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि मृत दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. डॉक्टर बलबीर कथोरिया सार्वजनिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी स्त्री रोग स्पेशलिस्ट म्हणून काम पाहत होती. त्यांच्या सूचनेनुसार नुकतंच शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू झाली होती. कथोरिया दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र त्यांच्या मुलीनं 3 वर्षांपूर्वी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली होती. अभ्यासाच्या दबावातून तिनं हे पाऊल उचललं होतं. तसंच त्यांचा मुलगा हा पाटणा इथं MBBSचं शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री त्याचं आपल्या आई वडिलांशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यानंतर तो त्यांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशातील आपल्या घरी निघाला. मात्र घरी पोहोचण्याआधीच सगळं संपलं होतं. आपल्या आई वडिलांचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावरती ओढावली.